धन्यवाद मंडळी. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांना नमस्कार. आज विशेष दिन आहे असा म्हणजे तो महाराष्ट्र दिन, शेतकरी दिन असणारा आज आहे. आणि आज शेतकरी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना लाख लाख शुभेच्छा. आणि आज आपल्या चॅनलवरती आज शेतकऱ्याविषयी जो विषय आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. कारण जगाला जेवढ्या बी काही गरजा आहेत त्या ती शेतीतून पुरवल्या जातात. अधिक विज्ञानानं प्रगती केली, विज्ञानाची प्रगती मान्यच करावं लागेल. पण विज्ञानाने प्रगती करत असताना शेतीतून जे उत्पन्न येतं आणि ज्या उत्पन्नावरती आपला देश काय करतो, आपली असणारी वाटचाल करत आहे, आपलं उत्पन्न वाढत आहे दरडोई. म्हणजे शेती ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची शेती आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याला काय म्हटलं जातं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यानं ज्यावेळेस शेतीमध्ये पिकवल त्यावेळेसच आपल्याला अन्न खायला मिळतं. म्हणून आज सांगावंसं वाटतं की शेतकरी अतिशय संकटात आहे. आपण बघितलं की वेळेवरती पाऊस पडत नाही. आज पावसाळा चालू होऊन जुलै महिना चालला तरी पावसाचा कुठं थांगपत्ता नाही. आणि त्याच्यामुळं जो जगाचा आपण म्हणतो जी आपला भारत देशाचा आर्थिक कणा कशावरती आहे तर शेतीवरती आहे. मग आज शेतकऱ्यावर मोठंच्या मोठं संकट आहे. कुठल्याही प्रकारचा पाऊस पडलेला नाही. दरडोई उत्पन्न जर आपलं वाढायचं म्हटलं तर आपल्याला शेतीमध्ये धान्य पिकवावं लागेल. आणि असं असताना शेतकरी इतक्या संकटामध्ये आहे की काही सांगता कामा नाही. कारण शेतकऱ्यावर अनेक एकामागून एक संकट येत आहेत. आणि असं असताना आज असणारा जगाचा पोशिंदा म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या शेतकऱ्याचा आज कृषी दिन किंवा शेतकरी दिन म्हणून आज आपण साजरा करत आहोत. तर त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त हितून असणारे जो पाऊस निसर्ग आपल्यावर कोपल्यासारखा झालेला आहे त्या निसर्गानं सुद्धा जास्तीत जास्त पाऊस पडावा आणि शेतकऱ्याची असणारी जी काही व्यथा आहे, शेतकऱ्याच्या जी काही असणाऱ्या समस्या आहेत त्या सुटाव्या. आणि शेतकरी जगला तर आपला देश जगणार आहे. शेतकरी तरला तर आपण तरणार आहोत. कारण असं म्हटलेलं आहे की शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे. लाख मेले ते चालतील पण लाखातला एक मोलाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणजे हा शेतकरी हा लाखातला एक पोशिंदा आहे. तो जास्तीत जास्त आपलं उत्पन्न वाढवून जर आपल्या देशासाठी तो टिकवून जर ते इतर देऊन आपल्याला आपल्या गरजा भागवता येतील, आपलं उत्पन्न वाढवता येतील, त्या शेतकऱ्यासाठी आपण सर्वांनी याच्या यूट्यूब चॅनलवरनं एकच प्रार्थना करू आपल्या की जास्तीत जास्त राहिलेल्या ह्या 2 महिन्यामध्ये तो येणार असणारा पाऊस पडावा आणि शेतीमध्ये मुबलेक पाणी यावं आणि त्याच्यातून आमच्या शेतकऱ्यांना परत आपली असणारी आपली पीक पाणी घेऊन सर्वांच्या गरजा भागवण्याची ताकद यावी. एवढंच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या निसर्गाकडे कोपल्याला एक मागणं करतो की तुम्ही सर्वांनी काय करावं, एक प्रार्थना करावी की जास्तीत जास्त पाऊस यावा आणि त्या शेतकऱ्यांना सुखी समाधानी बनवावं. एवढं बोलतो आणि याचा आजचा आपला व्हिडिओ, आजचा शेतीविषयी असणारा व्हिडिओ इथं बंद करतो. धन्यवाद मंडळी.